नमस्कार, आपले शहर आपला आवाज आवाजवेच्या बातमीपत्रात मी दीपक वाघ आणि आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। माधवपुरात एलसीबीचा छापा, 10.5 लाखांचे गोमांस पकडले। सोळा गाय बैलांना दिले जीवनदान, एकाला अटक। जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेत काढण्यात आली रॅली। शासनमान्य इंदिरा महिला मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी देण्यात आली भांडी। फागणे गावात शुभ शकून, भाजपचा सरपंच विजयी। आणि धुळे तालुक्यातील मोरदळ तांडा येथे भीषण पाणी टंचाई। आता बातमीपत्र विस्तार। शहरातील आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माधवपुरा परिसरातील अल झोहरा क्लिनिक समोर राहणारा नियाज अन्सारी हा त्याच्या घरवजा वाड्यात गाय आणि बैलांची कत्तल करून गोमांसाची विक्री करीत असल्याची गुप्त आणि खात्रीशीर माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांना मिळाली। त्यांनी ही कामगिरी एलसीबीची पिया हेमंत पाटील यांच्यावर सोपवली। पिया हेमंत पाटील यांनी कारवाईचा प्लॅन रचला। त्यानुसार आज पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास पिया हेमंत पाटील, पीएसआय रामकृष्ण सोनवणे, अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल महेंद्र कापुरे, रफिक पठाण, नितीन मोहने, गौतम सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील, चेतन कंकरे, विजय सोनवणे, दीपक सुभाष पाटील यांनी नियाज अन्सारीच्या घरावर छापा टाकला। पोलिसांचा छापा पडला त्यावेळी नियाज अन्सारी, फैजल खान, फारुख खान, सलमान खान हे कत्तलीसाठी बोलेरो पिकअप गाडीमध्ये 16 जिवंत गुरे भरत होते। या गुरांची पाय बांधण्यात आले होते। तसेच घटनास्थळी 10,51,822 रुपये किमतीचे गोमांसही आढळून आले। तसेच गुरे कापण्यासाठीची हत्यारे देखील आढळून आली। पोलिसांना पाहताच नियाज राहणार धुळे, सलमान खान राहणार मालेगाव व त्याच्यासोबतचे 4 ते 5 जण फरार झाले। फैजल खान, फारुख खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। आरोपींविरुद्ध आझादनगर पोलिसात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 मधील सुधारणा अधिनियम सन 2015 चे कलम 5A 1-2, 5B, 5B, 5K, 9A सह पशु क्रूरता प्रतिबंधक नियम 1960 ची कलम 11 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 119, मुंबई मनपा प्रांत नियम कलम 335 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। धुळे जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च निमित्त आज धुळे महापालिकेत जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हिरवा झेंडा दाखवला। यावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, जादूगर रुबाब हैदर, डॉक्टर मनीष पाटील, डॉक्टर पी.बी. माळी, डॉक्टर एम.एस. पवार, डॉक्टर सुधाकर गोरे, डॉक्टर रमाकांत पाटील, डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर जे.सी. पाटील, अनिल भांबरे आदी यावेळी उपस्थित होते। जवळजवळ सगळीच माहिती तुम्हाला आतापर्यंत मिळालेली आहे। आपण सर्वांनी फक्त आता एवढीच काळजी घ्यायची आहे की आपल्या घरामध्ये जर कोणाला खोकला आला असेल तर त्याची लवकरात लवकर जाऊन आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेणं अतिशय आवश्यक आहे। कारण जर तुम्ही तशी तपासणी नाही केली
आणि जर तुमच्या घरातल्या त्या व्यक्तीला टीबी झालेला असेल तर तो घरातल्या सगळ्यांना पण होऊ शकतो. त्यामुळे आपण फक्त आता एवढी काळजी घ्यायची की आपल्या घरामध्ये जर लहान बाळ असेल त्याचं सगळं लसीकरण पूर्ण करून घ्यायचं. घरात जर कोणाला खोकला ताप आलेला असेल त्याला लगेच डॉक्टरकडे घेऊन जायचं. आणि कोणताही अशक्तपणा आलेला असेल तर त्याला पण लगेच डॉक्टरकडे घेऊन जायचं. एवढं जरी आपण केलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिल्यात त्या गोळ्या नियमितपणे घेतल्या तर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा टीबी जरी झालेला असेल तरी पण तो आजार पूर्णपणे बरा होतो. परंतु जर तो तुम्ही दुर्लक्ष केलं, त्याला नियमितपणे औषधं दिली नाही किंवा त्यानेच घेतली नाहीत तर मग मात्र तो आजार लवकर बरा होणार नाही. मग जो आजार 6 महिन्यात बरा होणार आहे तो आजार बरा व्हायला 1 वर्ष 2 वर्ष सुद्धा लागेल किंवा कदाचित तो बरा सुद्धा होणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी आता फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे आणि ही माहिती ठेवायची आहे की टीबी हा खूप म्हणजे ज्याच्यावर इलाज नाही असा आजार नाही आहे. जर टीबी या रोग जरी झालेला असेल तरी पण त्याला जर आपण सगळ्या गोळ्या नियमितपणे दिल्या तर त्याचा पण तो पूर्ण आजार बरा होऊ शकतो. आज जादूच्या प्रयोगांमधून, पथनाट्यमधून आणि अतिशय सखोल माहितीतून तुम्हा सगळ्यांना या आजाराची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबद्दल महानगरपालिका आणि धुळे जिल्हा परिषद दोघांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा माझी विनंती आहे की ही सर्व माहिती आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवावी. संपूर्ण जगात ज्या रोगाविषयी अतिशय चुकीच्या कल्पना होत्या, ज्या रोगाविषयी मनात समाजामध्ये खूप भीती होती, ती भीती आता संपूर्णपणे निघून जात आहे आणि या रोगाचं प्रमाण सुद्धा कमी होण्यासाठी आता अतिशय ठोस पावलं उचलण्यात येत आहेत. धुळे जिल्ह्याने सुद्धा यामध्ये मागे राहणं अपेक्षित नाही आणि त्यामुळे ज्या पद्धतीने धुळे महापालिकेने संपूर्ण राज्यामध्ये टीबी या रोगावर मात मिळवण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्या प्रयत्नांमधून जी फलनिष्पत्ती होत आहे, जे रिझल्ट्स मिळत आहेत त्यामध्ये संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. याच पद्धतीने धुळे जिल्ह्याला सुद्धा आपल्याला खूप पुढे आणायचं आहे आणि या रोगाविरुद्ध आपण जे सर्व प्रयत्न करतोय त्यात 100% यश मिळवायचं. असं म्हणतात की होळीनंतर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवतो, म्हणजे अर्थात उन्हाळ्याला सुरुवाती झालेली आहे. तर उन्हाळा म्हटला तर उष्णता, तापमानाची झळ व त्यात होणारे डिहायड्रेशन, त्यासाठी पाण्याची आवश्यकता ही नेहमीच भासत असते. मनुष्यांसोबतच पक्षी व इतरत्र यांनाही पाण्याची तहान जास्त प्रमाणात लागते. परंतु मनुष्य हे मागून आणून आपली तहान तर भागवून घेतात, परंतु पक्षी हे तर सांगू शकत नाही ना. व दुष्काळाच्या अभावी कित्येक नदी नाले हे देखील कोरडे पडले आहेत, त्यामुळे त्यांची तहान भागत नाही व पक्षी हे लुप्त झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. या सर्व बाबी लक्षात घेतात शासन मान्य इंदिरा महिला मंडळ संचालित कैलासवासी RR परदेसी बालविद्या मंदिर येथे ठाकूर अँड सन्स व कुबेर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मातीची भांडी देण्यात आली, जेणेकरून त्या भांडींमध्ये पाणी भरून घरावर किंवा घराजवळ ठेवावीत, ज्याने पक्ष्यांना वणवण भटकावे लागणार नाही व ते आपली तहान भागवू शकतील. या प्रसंगी मंगल पाटील, देवा सोना, रोहिदास हाके, ओम शर्मा, रामलाल जैन, किशोर येलानी, प्रभा परदेसी आदी यावेळी उपस्थित होते. इंदिरा महिला मंडळ RR परदेशी प्राथमिक शाळा येथे ठाकूर अँड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कुबेर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पक्ष्यांसाठी जे आज चिमणी
जे आपलं राष्ट्रीय पक्षी आहे आणि ते लुप्त होत आहे, त्याला वाचवण्याचा हा आमचा एक छोटासा सर्वांचा प्रयत्न आहे, जेणेकरून प्रत्येकाच्या घरात हे जे आम्ही आज पक्ष्यांसाठी भांडे वाटलेले तर आम्ही पूर्ण जनतेला विनंती करू की फक्त हे भांडे आपल्या घराच्या वरती ठेवा, त्याला पाणी भरा. मनुष्य तर व्यक्तीकडून एकमेकांकडून पाणी मागू शकतं, पण चिमण्या ज्या आज लुप्त होत आहे त्या कुठेही दिसत नाही. फक्त जंगलात कुठे गेलो तर ही चिमणी आहे असं आज आपल्याला बोलावं लागतं. ही वेळ येऊ नये अशी आम्ही लोकांकडे विनंती करतो आणि त्यांच्यासाठी पाणी ठेवा, जेणेकरून आमच्या पक्ष्यांचं पण आपल्याकडून रक्षण होईल, आपल्या धरतीचं रक्षण होईल. ही एवढी छोटीशी आम्ही विनंती करतो आणि आमचे 2 शब्द संपवतो. तालुक्यातील फागणे आणि बुरजड गावातील ग्रामपंचायतीचा निवडणुकीनंतर आज निकाल लागला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला शुभशकुन झाला. भाजपचे महामंत्री किशोर सिंघवी यांचे बंधू गोकुळ चंदनमल सिंघवी हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले आहेत. फागण्यात ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाली होती, मात्र त्यावेळी निवडून आलेले सरपंच अपात्र ठरले. त्यामुळे सरपंच पदासाठी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत पाणी प्रश्न गाजला. फागण्यात तीव्र पाणी टंचाई आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन गोकुळ सिंघवी यांनी दिले होते. यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत फागणेकरांनी त्यांच्या बाजूने कौल दिला. सिंघवी हे निवडून येताच कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. निवडणूक निकालानंतर सरपंच झालेले गोकुळ सिंघवी म्हणाले की सरपंच पदाच्या काळात पाणी प्रश्न सोडवण्याला आपले प्राधान्य राहील. त्याचबरोबर फागणे गावाचा विकास करताना पक्षीय भेद ठेवला जाणार नाही. सर्वांना सोबत घेत फागण्याच्या समस्या सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहील. हा विजय जनतेच्या आशीर्वादामुळेच झाला आहे असे सांगायला सिंघवी विसरले नाही. मी गोकुळ आज फागणे ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत मला लोकांनी चांगल्या मताधिक्याने विजयी केलं. त्याच्याबद्दल मी त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचे अभिनंदन मानतो आणि मी या गोष्टीसाठी खूप मोठा लढा दिलेला आहे. हा विषय थेट दिल्लीपासून दिल्लीच्या सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. न्यायाधीशाने पण न्याय दिलेला होता, जनतेने पण न्याय दिलेला आहे आणि त्याच्या जोरावर मी लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. चांगल्यात चांगलं काम करेल, कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. सर्व सत्ताधारी विरोधक यांच्यासाठी सहकार्याने कामकाज करू आणि गावाचा विकास चांगल्या पद्धतीने करूया. एकाच गोष्टीवर लक्ष देऊ. आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे, तो सोडवण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नरेंद्र उपासनी, निवासी नायब तहसीलदार, धुळे तहसील कार्यालय ग्रामीण. आज दिनांक 25/3/2019 रोजी धुळे तालुक्यातील फागणे ग्रामपंचायत आणि बुरजड ग्रामपंचायत या ठिकाणी दिनांक 24 रोजी जे मतदान झालं त्याची मतमोजणी संपलेली आहे. फागणे या गावी फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होती आणि बुरजड या गावी संपूर्ण सदस्य आणि सरपंच या पदाची आपण निवडणूक घेतलेली होती. या निवडणुकीमध्ये बुरजड गावी एकूण 4 उमेदवार हे सरपंच पदासाठी होते. त्यात नोटा धरून ते 4 होते. त्यात पाटील संतोष रमेश हे सर्वाधिक मतांनी म्हणजे 976 मतांनी निवडून आलेले आहेत. तर फागणे ग्रामपंचायतीमध्ये फक्त सरपंच पदासाठी मतदान होतं. त्या याच्यामध्ये सिंघवी गोकुळ चंदनमल हे 2488 मतांनी निवडून आलेले आहेत. निवडणूक मतमोजणी प्रक्रिया शांततेने पार पडली असून सदरची निवडणूक सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात पाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत. कित्येक वेळा निवेदने देऊन, सांगून, बोलून, आंदोलने करून देखील पाण्याचा हाल अपेष्टा संपलेला नाही. अशीच भीषण पाणी टंचाई धुळे तालुक्यातील मोरदड तांडा ह्या ग्रामीण भागात निर्माण झाली आहे व कित्येक वर्षापासून जाणवत आहे. परंतु आता तर उन्हाच्या अभावी तहान भागवण्यासाठीही इथल्या ग्रामस्थांना पुरेसे पाणी भेटत नाही. पाण्यासाठी दूरपर्यंत पायपीट करावी लागते. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. वयोवृद्धांना तर फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. जर आताही हा भीषण पाणी टंचाईचा प्रश्न निकाली लागला नाही तर हंडाणात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. आमच्या गावाची समस्या एकच की पाणी भेटत नाही. आमच्या गावातली 2 वर्ष झाले निधी आली, ती काही अजून पाडलेली नाहीये, अशीच पडलेली आहे. आम्हाला काही पाणी भेटत नाही. सरकार
गावाची जी निधी आली ती बी काही अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. खंडाची सून म्हणून आहे आणि आमच्या गावामध्ये पाण्याची सोय नाही आहे. पाणीचं लई त्रास आहे आम्हाला, पाणी मिळत नाही. 2-2 किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं. आमच्या घरात पाणी नाहीये. लांब जावं लागतं पाणीला, लई पाणीच भेटत नाही. इथे पाणीचे पत्ताच नाही राहत. पियाला पाणी भेटत नाही तर कपड्याला कुठं आणायचं? अजिबात पाणी आणत नाही. पाणी कुठून आणायचं बा? प्यायला भेटत नाही. या लेकराला काहीच नाही पाणी. काल आम्ही ग्रामस्थाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या इथं पाण्याची इतकी भीषण अवस्था आहे की सलग 4 वर्षापासून दुष्काळ पडत असताना आणि आमच्या इथं मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झालेली असताना त्या योजनेला काही ठराविक लोकांचा विरोध असल्यामुळे
आजपर्यंत शासन आणि प्रशासन यांनी काहीच काम न करता आजपर्यंत आम्ही मोरदर तांड्यातल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था झालेली नाहीये। आज आमच्या बाया माणसांची इतकी हलाखीची परिस्थिती आहे की कमीत कमी आम्हाला 2 ते 3 किलोमीटरवरनं डोक्यावर पाणी आणावं लागतात। गुराढोरांची तर इतकी खराब परिस्थिती आहे, तुम्हाला बाजूला ढोरं बांधलेले दिसत असतील, या ढोरांना सुद्धा प्यायला पाणी नाहीये। जितकं आपण मुलांना पाणी पाजतो तेवढा त्या ढोरांसाठी एक टाइमाचं पाणी आम्ही उपलब्ध करू शकतो। अशी परिस्थिती असताना शासनाची एवढी मोठी योजना आहे की त्या योजनेला 35 ते 40 लाखापर्यंत मंजुरी झालेली असून सुद्धा शासनाला आम्ही वारंवार पत्र दिलं, निवेदन दिलेत, मागणी केली, तरीही शासन आजपर्यंत जागृत न होता मोरदर तांड्याला एकदम दुर्लक्षित करून टाकलेलं आहे। या गावाचे लोक इतके उबगून गेलेले आहेत की ह्या गावात राहावं की नाही राहावं हा मोठा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। हा जर प्रश्न ताबडतोब जर प्रशासनाने किंवा शासकीय अधिकाऱ्याने जर सोडवला नाही तर आम्ही येणाऱ्या 5 ते 7 दिवसात संपूर्ण गाव हंडा मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिस जवळ येणार आहोत आणि तिथं कायम आमरण पाणी उपोषण करणार आहोत। जोपर्यंत आम्हाला आमच्या गावासाठी टँकर किंवा ते मुख्यमंत्री पेयजल योजना ही कार्यान्वित होत नाही तोपर्यंत आमच्या गावातल्या लोकांनी पाणी हा ग्रहण करणार नाही। पाणी उपोषण आम्ही सुरुवात करणार आहोत। पुन्हा पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। माधवपुरात एलसीबीचा छापा, 10.5 लाखांचे गोमांस पकडले। सोळा गाय बैलांना दिले जीवनदान, एकाला अटक। जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेत काढण्यात आली रॅली। शासन मान्य इंदिरा महिला मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी देण्यात आली भांडी। फागणे गावात शुभ शकून, भाजपचा सरपंच विजयी। आणि धुळे तालुक्यातील मोरदर तांडा येथे भीषण पाणी टंचाई। त्याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।